प्रेमळ देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातल्या शेवटच्या 7 दिवसांबद्दल हा जो संदेश आहे आमच्यासाठी आशीर्वादित कर. तुझ्या वचनातून आमच्याशी बोल आणि हे तुझ्या आयुष्यातले शेवटचे 7 दिवस याचं रहस्य आम्हाला प्रगट कर. प्रत्येकजण जो हा संदेश ऐकत आहे त्याच्यासाठी हा एक एक दिवस, हा पवित्र सप्ताह याचं शिक्षण आणि याचं रहस्य आशीर्वादाचं कारण होऊ दे. येशूच्या नावात आमेन. प्रेमळ प्रभू येशूच्या नावात मी आपल्या सगळ्यांचं या पवित्र सप्ताहामध्ये, या पॅशन वीकमध्ये स्वागत करत आहे. आणि आजपासून आपण जी पॅशन वीक सेलिब्रेट करत आहोत, या पॅशन वीकबद्दलचा संदेश, या पॅशन वीकबद्दलचं रहस्य आपल्यासाठी देवाच्या वचनातून मी घेऊन येत आहे. आपण या पॅशन वीकबद्दल बारकाईने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही जी पॅशन वीक आहे ही ख्रिस्ती समाजासाठी आणि ख्रिस्ती मंडळांसाठी खूप आणि अतिउच्च पवित्र सप्ताह मानली जाते. याला कारण पण तसेच आहेत. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या 40 दिवसांची उपवासाची सुरुवात किंवा ख्रिस्ती मंडळीच्या 40 दिवसांची उपवासाची सुरुवात आपण राखेच्या बुधवारने करतो आणि याचा शेवटचा सप्ताह आपण झावळेच्या रविवारने सुरू करतो. या पॅशन वीकला येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातल्या शेवटच्या टप्प्याची वीक पण म्हटलं जातं. द लास्ट वीक ऑफ लाईफ ऑफ जीसस क्राइस्ट. आणि याबद्दल बारकाईने डिटेल, एक एक दिवसाचे डिटेल आपण घेणार आहोत. ही सोमवारी सुरू होते आणि रविवारी अर्थात पुनरुत्थानाच्या दिवशी संपते. म्हणून सोमवार ते रविवार एक एक दिवशी काय घटना येशू ख्रिस्ताच्या जीवनात घडल्या याबद्दल आपण देवाच्या वचनातून जाणून घेणार आहोत. ज्यावेळेस आम्ही जुन्या करारामध्ये जातो आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस देवाने इस्रायल लोकांची सुटका केली, त्यांना मिस्रातून कनानामध्ये आणलं, जसं मोशे त्यांना लीड करत होता, देवाने मोशेला सांगितलं की माझ्या लोकांना सांग तुम्ही सण पाळावेत. आणि देवबापाने 7 सण त्यांना नेमून दिले. आणि हे जे 7 सण होते हे त्यांनी दरवर्षी पाळायचे होते. याच्यामध्ये करण्याचा सण होता, मंडपाचा सण होता, याच्यामध्ये कापणीचा सण होता, याच्यामध्ये 50व्या दिवसाचा सण होता, याच्यामध्ये अटोनमेंटचा किंवा पश्चातापाचा जे बलिदानाचा सण होता, वलांडन सण आम्ही त्याला म्हणतो, पासओव्हर. हे वेगवेगळे सण आम्ही पाहतो जुन्या करारामध्ये मंडळीला देवाने लावून दिले होते. जसं आम्ही नवीन करारामध्ये येतो, येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातले हे जे शेवटचे 7 दिवस आहे, हे 7 दिवस 7 सणामध्ये किंवा 7 पर्वामध्ये विभागलेले आहेत. आणि म्हणून बऱ्याच वेळा अनेक जण असं म्हणतात की जुन्या करारात सण होते, नवीन करारात सण नाही आहेत, सण पाळले नाही पाहिजे. परंतु ज्यावेळेस आम्ही नवीन कराराचा बारकाईने अभ्यास करतो ते जे जुन्या कराराचे 7 सण होते, या 7 सणाची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्तांनी त्याच्या आयुष्यातल्या शेवटच्या या सप्ताहामध्ये किंवा 7 दिवसामध्ये केलेली आहे. राखेच्या बुधवारला 40 दिवसांच्या पवित्र उपवासांची सुरुवात होते. आणि हे जे उपवास आहेत हे आम्ही पाहतो की गुड फ्रायडेपर्यंत येतात. काही लोक हे सॅटर्डेपर्यंत करतात, काही लोक लिटरली ईस्टरपर्यंत देखील करतात. परंतु ॲक्च्युअलमध्ये हे जे सण आहेत हे येतात शुक्रवारपर्यंत, हे जे उपवास आहेत. आणि टोटल जर तुम्ही पूर्ण दिवस पाहिले तर हे 46 दिवस आहे. राखेचा बुधवार ते वलांडन सण किंवा येशू ख्रिस्ताचं मरण आणि त्याचं कबरेत ठेवणं इथपर्यंतचा जो काळ आहे हा 46 दिवसाचा काळ आहे. आणि ज्यावेळेस आम्ही झावळेच्या रविवारपर्यंत येतो तर 39 दिवस पूर्ण होतात. टोटल 39 दिवस पूर्ण होतात आणि त्यामधले 7 रविवार वेगळे केलेले असतात. सो झावळेच्या रविवारी 39 दिवस पूर्ण होतात. आणि आज म्हणजे हा जो सोमवार आहे आजपासून पुढचे 7 दिवस हा पवित्र सप्ताह असतो. आणि हे 7 दिवस जर आम्ही या उपवासात घातले तर हा पूर्ण 40 दिवसाचा काळ होतो. सुरुवातीच्या मंडळीमध्ये 46 दिवस उपवास धरले जायचे, रविवार त्यातून कट केलेला नव्हता. पण जेव्हा 3ऱ्या शतकामध्ये होली वीक किंवा पॅशन वीक ही लागू झाली किंवा ही पाळायला सुरुवात झाली तेव्हापासून रविवार वेगळा केला. आणि हे 7 जे रविवार आहे हे शेवटच्या सप्ताहामध्ये 7 दिवसांमध्ये गणले गेले.
हे मी तुम्हाला का सांगते माहिती आहे का? आयडिया असावी. अनेकांना प्रश्न पडतो की रविवार आम्ही का धरू नये किंवा रविवार का नसतो? तर तो पॅशन वीकसाठी हे शेवटचे 7 दिवस ठेवलेले जातात. या पॅशन वीकला वेगवेगळे नावं पण देण्यात आलेले आहे. याला दुःख सहनाचा सप्ताह पण म्हणतात, याला पवित्र सप्ताह पण म्हणतात, याला येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या शेवटच्या 7 दिवसांचा सप्ताह म्हणजे द फायनल वीक ऑफ लाईफ ऑफ जीसस क्राइस्ट असं सुद्धा म्हणतात. किंवा याला वलांडन सणाच्या शेवटच्या पर्वाचे दिवस देखील असं म्हणतात. आणि म्हणून हा जो लास्ट वीक किंवा पॅशन वीक आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे. आता या पॅशन वीकची सुरुवात जी आहे ती होती सोमवारने म्हणजे आजच्या दिवसाने. आणि हा जो सोमवार आहे याला होली मंडे असं म्हणतात. मत्तेकृ शुभवर्तमान 21 अध्याय 12 ते 16 या वचनामध्ये तुम्हाला हा सगळा वृत्तांत पाहायला मिळेल की हा जो होली मंडे या दिवशी काय झाला. हा जो पवित्र सोमवार आहे याच्यामध्ये ख्रिस्ती मंडळीत याला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं. कारण हा सोमवार जो आहे हा पहिला दिवस आहे जो येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाण्यासाठी आणि पुनरुत्थानाला सामोरे जाण्यासाठी आणि त्यातून पुनरुत्थानित होण्यासाठी हा तयारीकडे घेऊन चाललेला आहे. झावळ्याचा रविवार संपलाय, होसांना थांबलाय, गाडावर बसणं थांबलंय, सगळ्या जयघोष थांबला. आता हा दुःख सहनाचा सप्ताह आहे. आता हा पूर्वतयारीचा सप्ताह आहे. आता हा येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातल्या शेवटच्या 7 दिवसांचा सप्ताह आहे आणि याची सुरुवात जी आहे ती सोमवारने होती. आता या सोमवारी नेमकं काय घडलं? या सोमवारी प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनात या सोमवारी काय झालं? तर आम्ही मत्ताईचं शुभवर्तमान 21 अध्याय 12 पासून पुढे पाहतो की या सोमवारच्या दिवशी काय झालं. प्रमुख घटना, याच्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या पण यातली प्रमुख घटना आहे की येशू ख्रिस्त मंदिरात जातो जे यरुशलेममध्ये होतं आणि येशू ख्रिस्त जाऊन ते मंदिर पूर्ण स्वच्छ करत. तुम्ही जर त्या ठिकाणी वाचलं तर शास्त्रामध्ये लिहिलं येशू ख्रिस्ताने मंदिरात गेल्यानंतर जे क्रय विक्रय करणारे होते, कबूतर विकणारे होते, या सगळ्यांना मंदिरातून बाहेर हाकलून दिला. आणि काय म्हटलं माहिती आहे? तुम्ही तर माझ्या पित्याच्या घराला लुटारूंची गुहा केलेली. तुम्हाला माहिती नाही का वचनात काय म्हटलं? शास्त्र काय सांगतो की माझ्या पित्याचं घर हे प्रार्थना मंदिर होईल. हे येशू ख्रिस्ताचे विधान आहेत किंवा येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. लिटरली असं लिहिलं की त्याने हातामध्ये सोटा घेऊन या सगळ्यांना हाकलून दिला. सगळं मंदिर पवित्र केलं, सगळं मंदिर स्वच्छ केलं. आणि म्हणून बऱ्याच मंडळांमध्ये या सोमवारच्या दिवशी जे चर्चेस असतात, जे प्रीमायसेस असतात त्यांना स्वच्छ पण केलं जातं. मंडळी एकत्र येते आणि मंदिर जे आहे त्याला स्वच्छ करते. या ठिकाणी जी स्थिती होती, यरुशलेमचं मंदिर हे जागतिक ख्यातीचं मंदिर तेव्हाही होतं आणि आज पण आहे. आणि आम्ही पाहतो याला शलमोनाने बांधलेलं होतं. याला एक वेगळं वैभव होतं. जरुबाबेल, येजरा, नेहम्या आणि दुसरा हेरोद राजा यांनी याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून याला परत एकदा रिन्युएशनमध्ये आणलं होतं. आणि म्हणून हे जे यरुशलेमचं मंदिर होतं हे हिस्ट्रीमध्ये फार उच्च पवित्रपदी होतं. आणि म्हणून सर्व जगातून यहुदी असो किंवा इस्रायली असो हे 12 वंश तिथं येत असायचे. आणि हे मी सुरुवातीला जे तुम्हाला 7 सण सांगितले हे 7 सण ते मंदिराच्या आवारात येऊन तिथे येऊन साजरे करायचे. आता हे सण साजरे करण्यासाठी अनेक गोष्टी लागायच्या. जसं आम्ही पाहतो बकरा, आम्ही पाहतो मेंढरू, होले, पक्षी, धान्य, ज्या ज्या लागणाऱ्या गोष्टी होत्या अर्पणांसाठी. 5 जे अर्पण आहे आम्ही पाहतो या अर्पणांसाठी लागणाऱ्या गोष्टी त्या मंदिरामध्ये भेटायच्या आणि विकल्या जायच्या. होम अर्पण होतं, पेय अर्पण होतं, शांत अर्पण होतं, अन्न अर्पण होतं, दोष अर्पण होतं. या अर्पणासाठी ज्याही वस्तू लागायच्या त्या मंदिराच्या बाहेर आवरामध्ये होत्या. आणि काही लोकांनी तर अतिक्रमण करून ते आता मंदिरात घुसले होते आणि तिथं हे जास्त दराने किंवा जास्त भावाने विकत होते. गोरगरिबांना लुटत होते. वाटेल त्या भावात, वाटेल त्या रुपयामध्ये हे सगळं दिलं जात होतं. आणि या सोमवारच्या दिवशी, या पवित्र सप्ताहाच्या पवित्र सोमवारी येशू ख्रिस्त तिथे येतो आणि ही जी लुटमार चालली होती, हे जो भ्रष्टाचार चालला होता, येशू ख्रिस्त सगळं बाहेर फेकून देतो. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की जी भविष्यवाणी होती दाविदाच्या मुखाकर्वे, जे पवित्र आत्मा बोलला होता, ती पूर्ण झाली की तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकलं आहे. तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकलेलं आहे. स्तोत्र 69 आणि त्याच्या 9 वचनामध्ये तुम्ही ही गोष्ट पाहताल की तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकलेलं आहे. आणि म्हणून या सोमवारच्या दिवशी मंदिर स्वच्छ केलं गेलं. हा जो सोमवार आहे हा मंडळीच्या इतिहासामध्ये
मंदिर स्वच्छ करण्याचा सोमवार म्हणून धरला जातो. मग त्याचं स्ट्रक्चर आलं, मी तुम्हाला सांगितलं की मंडळी एकत्र येते आणि मंदिर स्वच्छ करते. नंबर 2, मंदिर जे आहे, आजचं जे मंदिर आहे किंवा मंडळ आहेत, आम्हाला मंडळामध्ये तीच गोष्ट पाहायला मिळते जी येशू ख्रिस्ताच्या काळी होती. अनेक मंडळांमध्ये आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी लिटरली लुटमार चाललेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर लिटरली करप्शन चाललेलं आहे. पैशांना धरून, व्यवहारांना धरून, चर्चमधल्या वस्तूंना, गोष्टींना धरून अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी मंदिराला विटाळत आहेत. मंडळीत येणारा पैसा असेल, याला धरून त्या ठिकाणी भयंकर प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. मंडळीतल्या व्यवहारांना धरून भयंकर प्रकारच्या गोष्टी चालू आहेत. इतकंच नाही, मंडळीमध्ये अशा पण काही गोष्टी चालू आहेत की ज्या अशुद्ध गोष्टी, ज्याला आम्ही पाप म्हणतो, व्यसन म्हणतो, ज्याला आम्ही व्यभिचार म्हणतो, ज्याला आम्ही गटबाजी म्हणतो. अनेक मंडळांमध्ये फक्त राजकारण चालू आहे. काही देवाचं काम नाही, काही देवाची पवित्रता नाही आहे, देवाची उपस्थिती नाही आहे. एकमेकाला खाली ओढणं, एकमेकाला नाव ठेवणं, काही मंडळांमध्ये भांडणं तडणं आहे. इतक्या भयानक गोष्टी आहेत. वैमनस्य आहे. या सोमवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताने मंदिर स्वच्छ केलेलं आहे. मी आपल्याला आव्हान करेल, हा पवित्र सोमवार पाळत असताना जर अशी एखादी गोष्ट आपल्या जीवनात असेल, विशेष करून मंडळीमध्ये, की जी मंडळीला भ्रष्ट करत आहे, एखादं पाप, एखादं व्यसन किंवा एखादं अफेअर किंवा एखादं देवाला नावणारी घाणेरडी पाप, मग ती पैशांना धरून, लोकांना धरून, व्यवहाराला धरून आम्हाला त्या गोष्टीला दूर करावं लागेल आणि ते मंदिर उभारावं लागेल. ती मंडळी आज देवाला पाहिजे जी शुद्ध आणि पवित्र आहे. 1 पेत्र 1:15 म्हटलं, पवित्र असा, कारण तुम्हाला पाचारण करणारा पण पवित्र आहे. आणि म्हणून हा जो सोमवार आहे, हा आमच्यासाठी एक चॅलेंज आहे की आम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे, शुद्ध जीवन जगलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने आम्हाला त्याचं रक्त सांडून शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. आमचं शरीर देखील देवाचं मंदिर आहे आणि या मंदिराला स्वच्छ आणि पवित्र ठेवणं ही आपली सर्वात वरची जबाबदारी आहे. जर आज माझ्या जीवनात एखादं व्यसन, एखादी घाणेरडी सवय, एखादा घाणेरडा स्वभाव, एखादी घाणेरडं अडिक्शन असेल, तर आज ते फेकून द्यावं लागेल. कोणाबद्दल विचार काही घाण असतील, जर माझ्या जीवनामध्ये काही अशा घाणेरड्या गोष्टी राज्य करत असतील, जगिकता आली असेल, तर प्रभू येशू ख्रिस्त आजच्या दिवशी देखील मंदिर परत एकदा स्वच्छ करू इच्छितो. बाहेरील मंदिर स्वच्छ करू इच्छितो, आतील मंदिर स्वच्छ करू इच्छितो आणि शारीरिक मंदिर आणि आत्मिक मंदिर देखील तो स्वच्छ करू इच्छितो. त्याने तिथली सगळी घाण काढून टाकली. तोच येशू या सोमवारच्या दिवशी आपल्या सर्वांच्या जीवनातली घाण काढू इच्छित आहे. दुसरा जो दिवस येतो तो येतो मंगळवार. या पवित्र सप्ताहामध्ये आम्ही मंगळवारला देखील फार महत्त्वाची घटना घडलेली पाहतो आणि म्हणून याला होली ट्यूजडे असं म्हणतात. आणि ही गोष्ट आम्ही जर पाहिली मत्ती सुवर्तमान याचा 21 अध्याय आणि त्याच्या 18 ते 23 वचनात आम्हाला पाहायला मिळते. मी आपल्याला 7 दिवसांचं रहस्य, होली वीक बद्दलची माहिती आणि त्याचं डिटेल्स देवाच्या वचनातून देत आहे. कृपा करून हा पूर्ण संदेश पूर्ण संदेश ऐका आणि हा इतरांना देखील पाठवा, कारण येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातले 7 दिवस आपल्या जीवनाला कलाटणी देणारे आणि आपल्या जीवनाला एका नवीन लेवलला घेऊन जाणार आहे. पवित्र मंगळवार, होली थर्सडे जो आहे, मत्तीचं सुवर्तमान 21 अध्याय 18 ते 22 वचनं. या ठिकाणी महत्त्वाची घटना जी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताला भूक लागलेली आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागलेली असताना प्रभू येशू ख्रिस्त एक अंजिराच्या झाडाजवळ जातात आणि त्या झाडावर फळ मिळेल की काय, अंजीर मिळेल की काय याची अपेक्षा करतात, परंतु दुर्दैवाने त्या झाडावर एकही अंजीर सापडत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ते पाहतात, ते त्या झाडाला शाप देतात आणि आम्ही पाहतो ते झाड जळून जातं. हे घडलं मंगळवारी. मंगळवार जो आहे, हा मंगळवार याला फळ देण्याचा मंगळवार पण म्हणतात. जसं सोमवार जो आहे मंदिर स्वच्छ करण्याचा सोमवार आहे, तसा हा जो मंगळवार आहे याला फळ देण्याचा मंगळवार म्हणतात. काही मंडळांमध्ये मंगळवारच्या दिवशी लिटरली फळं घेऊन येतात आणि एकमेकांमध्ये वाटतात, परंतु या ठिकाणी लिटरल अर्थ नाही आहे. या ठिकाणी जो अर्थ आहे हा आत्मिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. अंजिराचं जे झाड आहे याला मॅक्झिमम शास्त्र भागामध्ये इस्रायल लोकांना ही उपमा दिली गेली होती. अंजिराची उपमा ही इस्रायल लोकांना दिली गेली होती. आम्ही पाहतो की ज्यावेळेस आदम आणि हवा यांनी पाप केलं, तर त्यांनी झाडाची जे पानं वेष्टिले, ज्याचं अंगाला लावले, ते अंजिराचे होते असं म्हणतात.
इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की अंजिराचं जे झाड आहे याचा मोसम असो किंवा नसो, पण अंजिराच्या झाडावर एखादं तरी फळ असतं असं म्हणतात. कोणतंही सीझन असो, अंजिरावर अंजीर सापडतात असं म्हणतात. पण या झाडावर काहीच नव्हतं, एक फळ सुद्धा नव्हतं. आजचा पवित्र मंगळवार अंजिराचं झाड म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनाला पाहत आहे. स्तोत्र 1 जर तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी मला धार्मिक जो आहे तो पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखा आहे आणि तो आपल्या हंगामी फळ देतो. स्तोत्र 1 आणि वचन 3 मध्ये पवित्र शास्त्रामध्ये विश्वासणाऱ्यांना, मंडळीला, देवाच्या लेकरांना झाडाची उपमा दिलेली आहे. आम्हाला परमेश्वर आमच्याकडे पाहताना झाड म्हणून पाहतो, इस्रायलाकडे पाहताना तो एक फळ देणारं झाड म्हणून पाहतो. योहान 15 मध्ये जर आपण आलात तर त्या ठिकाणी आम्हाला फाटे असं म्हटलंय आणि फळ देणारे फाटे असं म्हटलं. 2 वचनामध्ये म्हटलं, जो फाटा फळ देतो त्याला तो साफसूफ करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत असताना हे कधीच विसरता कामा नये की परमेश्वराने माझी निवड केली फळ देण्यासाठी. 2 प्रकारचे फळ आहेत. एक आहे पवित्र आत्म्याचं फळ, ज्याच्यामध्ये शांती, प्रीती, आनंद, 9 फळं आहेत आणि आपल्याला ते माहिती असतील. आणि दुसरं आहे, आम्हाला पाहायला मिळत आहे की पवित्र आत्म्याचे वरदान, ज्याच्यामध्ये चिन्ह, चमत्कार, आरोग्यदान, भविष्यवाण्याचं दान, संदेश देण्याचं दान, अन्नभाषाचं दान, त्याचा अर्थ सांगण्याचा, हे फळ आहे. याच्या व्यतिरिक्तही बायबलमध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असावेत असे अनेक फळं आहेत. माझी रोजची प्रार्थना हे एक फळ आहे, माझं पवित्र जीवन जगणं हे एक फळ आहे, देवाच्या भयामध्ये जीवन जगणं हे एक फळ आहे, आपल्या वैऱ्यावर प्रेम करणं, स्वार्थ सांगणं, आत्मे जिंकणं, देवाच्या कार्यासाठी उपयोगात येणं, ज्या भागात मी उपयोगी ठरेल त्या एरियात मी उपयोगाचं पात्र ठरणं, जे फळ पवित्र आत्मा माझ्या जीवनाला लावू इच्छितो किंवा लागू इच्छितो, माझ्या जीवनातून उपजवू इच्छितो, ते आलं पाहिजे. आणि म्हणून हा जो मंगळवार आहे, या मंगळवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताने अक्षरशः त्या झाडाला शाप दिलेला आहे, कारण त्याच्यावर फळ नव्हतं. हा मंगळवार आपल्या सगळ्यांना चॅलेंज आहे. जर मी एक ख्रिस्ती व्यक्ती आहे, मग मी पालक असो की मी मंडळी असो की मी विश्वासदार असो, आणि जर माझ्या जीवनामध्ये कुठलंच फळ नाही आहे, माझ्या जीवनामध्ये कुठल्याच देवाला आवडणाऱ्या गोष्टी नाही, उलट माझ्या जीवनामध्ये देहाची कर्म आहे, ज्याला वासना म्हणता येईल, रंगेलपणा, दारूबाजी, व्यभिचार, जार कर्म, मूर्तिपूजा, ज्या बायबलमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात की ज्या आमच्या जीवनात नसल्या पाहिजे, शिवीगाळ, कटुत्व, गर्व, या सगळ्या जगी गोष्टी माझ्या जीवनात जर असतील तर माझी दशा या अंजिराच्या झाडासारखी व्हायला वेळ लागणार नाही. हा पवित्र मंगळवार आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की मी माझ्या आत्मिक जीवनाच्या या वेलाला आत्मिक फळांनी फुलवलं पाहिजे. एक गीत होतं, प्रभू माझी जीवनी बाग सजव, प्रभू माझी जीवनी बाग फुलव. माझ्या प्रियांनो, हा मंगळवार सेलिब्रेट करत असताना मी आपल्याला चॅलेंज करतो, आपल्या आत्मिक जीवनाला चेक करा, आपल्या आत्मिक जीवनाला बारकाईने पहा, तपासा. आणि जर तिथं एखाद्या पापाने, वाईटाने, दुष्टाने जागा घेतली असेल, आज रात्रीच ती गोष्ट किंवा आज या सकाळच्या समय किंवा आज दिवसाच्या समय ती गोष्ट टाकून द्या आणि एक नवीन सुरुवात करा. वांजुटापणा नको आहे, फलहीनता नको आहे. वांजुटापणा, फलहीनतापणा आम्हाला स्वर्गाच्या बाहेर घेऊन जाईल. हे झाड जळून गेलं, बायबल सांगतं. या झाडाला दुसरा तिसरा कोणी नाही, स्वतः येशू ख्रिस्ताने शाप दिलेला आहे. आणि म्हणून सोमवारी काय झालं, मंदिर स्वच्छ झालं. मंगळवारी काय झालं, झाडाकून फळाची अपेक्षा केल्या गेली आणि दुर्दैवाने या झाडाला फळ नव्हतं. बुधवारकडे जाऊया. एक एक दिवशी अनेक घटना घडलेल्या आहे. सोमवारी खूप घटना घडल्या. मी तुमच्या समोर या संदेश जास्त मोठा होऊ नये म्हणून एक एकच गोष्ट ठेवत आहे. सोमवारी मंदिर स्वच्छ, मंगळवारी झाडाकून फळाची अपेक्षा, बुधवार मत्ते रचित सुसमाचार 26 अध्याय 14 ते 16 वचनं जर पाहिले तर या ठिकाणी आम्हाला हा बुधवार पाहायला मिळतो. याला होली वेनसडे म्हणतात, याला पवित्र बुधवार म्हणतात आणि या बुधवारला हेराचा बुधवार देखील म्हणतात किंवा याला विश्वासघाताचा बुधवार देखील म्हणतात. या बुधवारच्या दिवशी नेमकं जर काय घडलं असेल तर आम्हाला पाहायला मिळतं, यहूदा येशू ख्रिस्ताच्या शिष्यांमधून फुटला, याच्या सैतान घुसला आणि हा जातो आणि मुख्य याजक, शास्त्री यांच्या नादी लागून येशू ख्रिस्ताचा सौदा करतो. 30 रुपये कमावून, लक्षात ठेवा, 30 रुपये.
30 रुपयासाठी हा येशू ख्रिस्ताला विकतो हो, आणि त्यांना सांगतो मी त्याला तुम्हाला धरून देईल. याच्या मागं काही घटना होत्या की यहूदाने असं का केलं. पहिली गोष्ट, शास्त्रभाग पूर्ण होत आहे. शास्त्रभाग होता की ज्याने माझ्या ताटात खाल्लं त्यानेच त्याची टाच माझ्यावर उगारली. ही भविष्यवाणी होती, शास्त्र पूर्तता होणं होतं की येशूच्या जवळचा व्यक्तीच त्याला धरून देईल, आणि तो यहूदा ठरला. नंबर 2, हा यहूदा कोण होता. हा यहूदा जो होता, बरेच जण सांगतात की जो बरब्बा, ज्याला येशू ख्रिस्ताच्या ऐवजी सोडण्यात आलं आणि येशू ख्रिस्ताला त्याच्या जागेवर देण्यात आलं, हा बरब्बा एक आम्ही पाहतो की एक ज्याला अतिरेकी म्हणता येईल किंवा रोमन्स गव्हर्नमेंटच्या विरोधात कार्य करणारी एक टीम म्हणता येईल, या टीमचा प्रमुख होता, आणि त्याच टीममध्ये यहूदा पण एक भाग होता, अशा प्रकारचा शास्त्राचा अभ्यास करणारे सांगतात. या टीमचा मुख्य उद्देश होता की रोमन गव्हर्नमेंटला राज्य उलटून टाकणं आणि आपलं राज्य प्रस्थापित करणं, आणि म्हणून यहूदाच्या डोक्यात राजकीय जी मनीषा होती ती पण होती. अजून महत्त्वाची गोष्ट, यहूदा येशू ख्रिस्तामागे जरी चालत होता, येशू ख्रिस्ताचा शिष्य जरी बनला होता, पण शास्त्रामध्ये लिहिलं की हा येशू ख्रिस्ताच्या टीमचा खजिनदार पण होता, आणि याच्याकडे सगळा पैसा असायचा, आणि यहूदा त्यातून पैसे चोरायचा. या पवित्र बुधवारच्या दिवशी एका स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर जवळजवळ 300 रुपयाचं जटामासीचं तेल ओतलेलं आहे, आणि त्या तेलाचा एवढा सुगंध होता, इतकं महागडं तेल की सगळं घर भरून गेलं. आणि त्या ठिकाणी शिष्याने कुरकुर केली की गरीबाला देता आलं असतं, आणि यहूदाला जास्त वाईट वाटलं, कारण त्याला अपेक्षा होती की ते पैसे त्याच्याकडे येईल आणि त्यातून तो चोरी करेल, पण तसं घडलं नाही. आणि म्हणून यहूदा जातो आणि येशू ख्रिस्ताचा सौदा करतो. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की सौदा केल्यानंतर तो येशू ख्रिस्ताला धरण्याची संधी पाहत आहे. हा यहूदा चोर होता, आणि हा जो यहूदा आहे हा येशू ख्रिस्ताला धरण्याची वाट पाहत होता. आणि म्हणून या बुधवारला, परत मी सांगतो, हेराचं बुधवार पण म्हणतात, विश्वासघाताचा पण बुधवार म्हणतात. तुम्हाला ते भजन माहिती आहे का? एकाएकी यहूदा तू बदललास कसा, मोहाच्या पायी रे प्रभूला धरला कसा. हे एकाएकी नाही झालं, हा यहूदा हळूहळू करून सैतानाच्या अधीन गेलेला होता. शैतान डायरेक्ट कोणाला धरत नाही, शैतान डायरेक्ट कॅच करत नाही, आपण त्याला वेळ देत असतो. लक्षात घ्या, सुरुवातीला पहिल्या मंडळीत ज्यावेळेस ही पॅशन वीक सुरू झाली तेव्हा त्याच्यात बुधवार नव्हता, त्याच्या समोर मंगळवार पण नव्हता, त्याच्यात फक्त एकच दिवस होता, तो म्हणजे ईस्टर. गुड फ्रायडे पण त्याच्यात नव्हता, आणि मोंडी गुरुवार पण त्याच्यात नव्हता. एकच दिवस पाळला जायचा, ईस्टर. जसं जसं मंडळीची वाढ होत गेली, मंडळीच्या इतिहासामध्ये जसं चांगले पुढारी आले, मग एक दिवस वाढवत गेला. मग शुक्रवार ॲड झाला, ज्याला आपण गुड फ्रायडे म्हणतो. मग आम्ही पाहतो मोंडी गुरुवार ॲड झाला, मग सोमवार पण, मग मंगळवार पण. बुधवार ॲड नव्हता केला, कारण बुधवारमध्ये यहूदा होता, आणि म्हणून बरेच वादविवाद होते, मतभेद होते, पण सर्वांगी पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्र आणलं, आणि एका मताने त्यांनी बुधवारला ॲड केलं. आणि हा जो बुधवार आहे, हा बुधवार चोराचा नाही, हा बुधवार विश्वासघातक्याचा नाही, तर हा बुधवार येशू ख्रिस्ताला त्याच्या ध्येयापर्यंत नेणारा बुधवार ठरला. कल्पना करा, एखादा पिक्चर तुम्ही पाहताय, आणि त्या पिक्चरमध्ये आम्हाला माहिती हिरो असतो, इतर स्टार असतात, हिरोईन्स असते, सगळे असतात, आणि जर त्या पिक्चरमध्ये व्हिलन नाही, तर व्हिलन पण बऱ्याच वेळा त्या पिक्चरला हिट करणार असतो. हे उदाहरण मी आपल्याला का देतो पिक्चरचं माहिती का? येशू ख्रिस्ताला त्याच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी यहूदा, जरी सैतान त्याच्यात घुसला, जरी सैतान त्याचा उपयोग केला, पण तुम्हाला माहिती आहे ना, देव सैतानाचा पण उपयोग करून घेतो. सैतानाला नेहमी वाटतं की तो जिंकला, पण तो हरलेला आहे, आणि म्हणून यहूदा करायला गेला एक आणि होऊन बसला एक, परंतु जे होऊन बसलं ते सर्वश्रेष्ठ होतं. कल्पना करा, जर यहूदाने विश्वासघात केला नसता तर येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं नसतं. जर येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं नसतं तर येशू ख्रिस्त मेला नसता. जर येशू ख्रिस्त मेला नसता तर येशू ख्रिस्त उठला नसता. जर येशू ख्रिस्त उठला नसता तर आमचं तारण झालं नसतं. जर आमचं तारण झालं नसतं तर आम्हाला स्वर्ग मिळाला नसता. जर येशू ख्रिस्त स्वर्गात गेला नसता तर परत आला नसता. यहूदाच्या या सैतानी कृतीचा उपयोग देखील देवबापाने त्याच्या कार्यासाठी करून घेतला, आणि या बुधवारला नंतर याच्यामध्ये ॲड करण्यात आलं, आणि या बुधवारला देखील महत्त्व देण्यात आलं. म्हणून हा जो बुधवार आहे, हा बुधवार आम्ही पाहतो त्या लोकांसाठी एक इशारा आहे की जे येशूबरोबर राहतात, येशूचं खातात, येशूचं नाव घेतात, येशूचे सेवक म्हणतात, येशूचे लेकरं म्हणतात, पण चोऱ्या करणं काही सोडलेलं नाही. लिटरली पण चोऱ्या करतात, आत्मिक पण चोऱ्या करतात. मेंढरं चोरतील, संदेश चोरतील, पैसे चोरतील, काय 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 चोरतील, आणि या गोष्टी ज्या या नाशाला कारणीभूत ठरतात.
या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी नरकाकडे घेऊन जायला कारणीभूत ठरतात. तुम्हाला माहिती युद्ध शेवट कसा झाला? आत्महत्या केली, फाशी घेतली. काय तुम्ही निर्दोष जीवाला धरून दिला. नंतर पस्तावा करण्यात मजा नाही. माझ्या भावांनो बहिणींनो, योग्य समयच निर्णय घेतला पाहिजे. आज सैतान तुमच्या जीवनातही कार्य करत असेल. विचाराचा ताबा घ्यायचा, शब्दांचा ताबा घ्यायचा, स्वभावाचा ताबा घ्यायचा, शरीराचा ताबा घ्यायचा, मंडळीचा ताबा घ्यायचा, सेवकाचा ताबा घ्यायचा. शैतानाचं कामच आहे घुसायचं. पण देव आपल्याला ही कृपा देव की आपण त्याला नो एंट्री म्हणा. नो एंट्री, नो एंट्री सैतान. सैतान चालता हो, हे शब्द आपल्या मुखामध्ये असले पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करेल की या पवित्र बुधवारी आम्हाला यहूदाच्या जीवनातून जर काय शिकायला भेटेल, पैशापासून दूर राहणं, राजकीय गोष्टींपासून दूर राहणं. आपण त्यात इन्व्हॉल्व होता कामा नाही. जे करतात त्यांना ते पाचार नाही, पण आपण त्याच्यापासून दूर राहणं, वाईटापासून दूर राहणं, शैतानाच्या त्या लालसेपासून, त्या मोहापासून, त्या सर्व अभिलाषापासून आम्ही स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आणि आम्ही येशूचे चांगले शिष्य म्हणून ओळखले गेलो पाहिजे. हेर म्हणून नाही, चोर म्हणून नाही, किंवा विश्वासघातकी म्हणून नाही. आज विश्वासघात हा जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. पावली विश्वासघात करणारे लोक आहेत. आपला पण हा अनुभव असेल. आणि म्हणून जर एखादा विश्वासघातकी, तर लक्षात घ्यायच्या सैतान घुसलेला आहे. एखादा जर अशा चोराच्या फॉर्मॅटमध्ये किंवा चोरीच्या भानगडीमध्ये, लक्षात घ्या त्याच्यामध्ये शैतान घुसलेला. किंवा एखादा आम्ही पाहतो हिरागिरी करायला, किंवा एखादा जो आहे खाली उडायला आहे, तर लक्षात घ्या तो सैतान त्याच्यामध्ये घुसलेला आहे. अशा गोष्टींपासून तुम्हाला आणि मला दूर राहायचं आहे. मग आम्ही पाहतो पवित्र गुरुवार. सोमवार काय केलं? सोमवारी मंदिर साफ केलं. मंगळवारी काय केलं? झाडाकडून फळाची अपेक्षा केली. बुधवारी विश्वासघात करणाऱ्या यहूदाचा देखील देवाने बरोबर उपयोग करून घेतला. आता आम्ही आलो गुरुवारकडं. जसं मी गुरुवारकडे याला मोंडी थर्सडे पण म्हणतात. आणि याला एक आगळं वेगळं महत्त्व आपल्या या लेंथमध्ये आहे. मोंडी गुरुवार हा गुरुवार जो आहे, याला वळंडणाचा गुरुवार देखील म्हणतात. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, याच दिवशी जागतिक लेवलला जवळजवळ सगळ्याच मंडळ्या, काही मंडळ्या सकाळी, काही मंडळ्या संध्याकाळी एकत्र येतात आणि विशेष करून प्रभुभोजन घेतलं जातं. त्या ठिकाणी आम्ही पाहतो विशेष करून प्रीतिभोजन पण घेतलं जातं आणि भाकर मोडल्या जाते. आणि आम्हाला पाहायला मिळतं, येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो, 2 शिष्यांना समोरच्या गावात जा. ही गोष्ट जर तुम्ही पाहिली तर आम्ही पाहतो की योहान आणि पेत्र या 2 शिष्यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं समोरच्या गावात जा. एक व्यक्ती तुम्हाला दिसेल ज्याच्या खांद्यावर घागर आहे, त्याच्या मागं जा. मग तो एका माडीवर जाईल आणि त्या ठिकाणी जाऊन सांगा की प्रभूला या ठिकाणी भोजनाची तयारी करायची, आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते घर मिळेल आणि तिथं जाऊन तुम्ही भोजनाची तयारी करा. आणि शिष्य जातात, त्यांना तो माणूस भेटतो जो घागर घेऊन गेलाय, त्याच्या मागं जातात, माडीवर जातात आणि सांगतात की प्रभूला शेवटलं भोजन घ्यायचं आहे, आणि ती जागा उपलब्ध होते. आणि नंतर आम्ही पाहतो की प्रभू भोजनाला सुरुवात होण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व शिष्यांचे पाय धुतो. आणि तो पाय धुत असताना एकेकाचे पेत्र म्हणतो माझे धुवू नका, माझे पाय धुवू नका प्रभू. तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जर तुम्हाला पाय धुवू दिले नाही तर तुला माझ्यावर वाटा नाही. मग पेत्र म्हणतो मला सगळंच धुवा. तर येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याला सर्वस्व धुतलं त्याला पाय खेरीज दुसरं धुण्याची गरज नाही. ही पण घटना आपल्याला माहिती असेल. आणि म्हणून या मोंदी गुरुवारला वलांडण सणाच्या भोजनाची तयारी, शिष्यांचे पाय धुणं, आणि आम्ही पाहतो महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्तानी पाय धुतल्यानंतर या शिष्यांना भाकर मोडणं, प्याला देणं आणि त्या ठिकाणी नवीन कराराची स्थापना करणं. तोपर्यंत शिष्यांना नव्हतं कळलं की येशू ख्रिस्त कोण आहे. ते फक्त चालले म्हणून चालले होते. यहूदा पाहिलं ना काय समजत होता, जब्दीचे पुत्र काय समजत होते, थोमा काय समजत होता. यांचे वेगवेगळे विचार होते. यांना हे वाटलंच नव्हतं की येशू ख्रिस्त देवाचा ॲक्च्युअल नाही का पुत्र आहे, देव आहे, आणि हा राजकीय नाही आत्मिक राज्य प्रस्थापित करते. ते चालले होते. पण ज्यावेळेस त्याने भाकर मोडली, प्याला दिला, मग त्यांना आठवलं हाच वलांडणाचा कोखरा आहे, हाच देवाचा एकुलता एक पुत्र आहे. आणि ती भाकर घेतल्यावर, तो प्याला प्याल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं त्यांना त्याची किंमत कळलेली आहे, त्यांना त्याचं मर्म कळलेलं आहे. आणि प्रभू येशूने म्हटलं की माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या स्मरणार्थ हे करा. ही भाकर माझं शरीर आहे आणि हा प्याला माझं रक्त आहे. तुम्ही माझ्या स्मरणार्थ जितक्यांदा खाताल, जितक्यांदा पिताल, माझ्या मरणाची घोषणा करा. ही स्थापना, वलंडनाच्या सणाची स्थापना जी जुन्या करारात होती, ती नवीन करारामध्ये मोंदी गुरुवारच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केली. अजून एक महत्त्वाची घटना या ठिकाणी आम्ही पाहतो घडली, ती की येशू ख्रिस्त भोजन झाल्यावर गेतशेमेन बागेत गेला आणि तिथं जाऊन त्याने शिष्यांबरोबर रात्र घातलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त विवळ होऊन, कळकळून, आग्रहाने, अति आग्रहाने रडून,
प्रार्थना प्रार्थना आणि प्रार्थना करत आहे. 3 वेळा शिष्यांकडून त्याला म्हणतो, तुम्ही पण माझ्यावर घंटाभर प्रार्थना करा. पण ते झोपे जातात. आणि ज्यावेळेस मग फार सकाळ व्हायला येते, आम्ही पाहतो शेवटची घटना या मोंदी गुरुवारची. यहूदा तिथं या सगळ्यांना घेऊन येतो. येशू ख्रिस्ताला धरण्यात येतं आणि येशू ख्रिस्ताला घेऊन जाण्यात येतं. ही घटना आम्हाला मोंदी गुरुवारच्या रात्री पाहायला मिळते. आणि म्हणून आज मोंदी गुरुवार जो या वीकमध्ये आपण साजरा करू, आम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला या येत्या मोंदी गुरुवारसाठी किंवा हा जो साजरा करणारा मोंदी गुरुवार आहोत, आम्हाला प्रभूच्या त्या घरासाठी तयारी करायची. आता प्रभूला लिटरली परत येऊन मोंदी गुरुवार साजरा नाही करायचा, पण जे प्रभूचे घरं आहेत, मग ते आपलं घर असेल, मंदिर असतील, सहभागित असेल, आम्हाला यासाठी उत्तम तयारी करायची. आम्हाला प्रभुभोजनाची तयारी करायची. प्रभुभोजन घेत असताना मी आपल्याला आव्हान करेल की त्या भाकरीचं मर्म जाणून घ्या, त्या प्याल्याचं मर्म जाणून घ्या. अनेक मंडळांमध्ये या दिवशी पाय धुतल्या जातात. मी पण धुत असतो. आणि हे प्रभू येशूने म्हटलं की हे तुम्ही करा, मी तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. हे पाय फक्त नावाला धुणं होऊ नका देऊ. पाय धुतले आणि सगळं मिटलं असं नाही होत. हे पाय धुत असताना धुवा किंवा नका धुऊ, पण जर धुत असाल किंवा नसन धुत भाकर घेत असाल, प्याला घेत असाल, मन स्वच्छ करूया. तुम्हाला माहिती, यहूदाने भाकर पण खाल्ली, प्याला पण प्याला, पण त्याच्यात सैतान घुसलेला होता. असे पण आहेत की भाकर घेतील, प्याला पितील, पण सैतान घुसलेला आहे. आम्हाला या मोंदी गुरुवारच्या दिवशी लक्षात ठेवायचं आहे, प्रभू माझ्या पापासाठी मरण पावलेला आहे, प्रभूने माझ्यासाठी प्राण दिलेला आहे. या विषयाने, या ओझ्याने आम्हाला हा मोंदी गुरुवार साजरा सांगायला अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण मी 7 दिवस तुमच्यासाठी कव्हर करत आहे. आणि हा मेसेज जेव्हा मी रेकॉर्ड करतो, रात्रीचे जवळजवळ 12 वाजलेले आहेत. आणि आपल्यासाठी खास रेकॉर्ड करत आहे की आपण हा पवित्र सप्ताह आजपासून सुरुवात करत असताना आपल्याला याचं मर्म व्यवस्थित कळावं, आपल्याला याचे अर्थ व्यवस्थित कळावे. आणि हा पूर्ण संदेश बारकाईने ऐका. आपण गुरुवारपर्यंत आलो आहे. आपण गुरुवारपर्यंत आलो असताना सोमवारी आम्ही पाहतो मंदिर स्वच्छ, मंगळवारी आम्ही पाहतो झाडाला शाप, बुधवारी आम्ही पाहतो यहूदाचा विश्वासघात, आणि गुरुवारी आम्ही पाहतो वलांडणाची म्हणजे प्रभुभोजनाची स्थापना. मग आता आम्ही येतो शुक्रवारकडे. शुक्रवारबद्दल आपल्या सगळ्यांना प्रामुख्याने माहिती, जवळजवळ 52 शुक्रवार एका वर्षामध्ये येतात, कधी कधी 53 पण येतात. हे जे 52 ते 53 शुक्रवार आहे, यामध्ये एकच शुक्रवार आहे ज्याला उत्तम शुक्रवार म्हटलं आहे. दर शुक्रवारी तो फ्रायडे, पण गुड फ्रायडे नाही म्हटलं, एकच आहे ज्याला उत्तम शुक्रवार म्हटलं. आणि काय याला उत्तम शुक्रवार म्हटलं याबद्दल आपण आपल्या चर्चमध्ये 7 शब्दावर ऐकताल, अनेक गोष्टींवर ऐकताल. परंतु प्रमुख गोष्ट मला या गुड फ्रायडेची तुम्हाला आणि मला सांगू द्या, याला का गुड फ्रायडे म्हटलं. कारण तुम्ही आणि मी जे पापामुळे सगळे बॅड झालो होतो, आदामाच्या पापामुळं, आपल्या पापाच्या जन्मामुळं जो नर्क, शाप, दुःख आणि शिक्षा आपल्या वाट्याला आली होती, ती सगळी येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतली. तुमच्या आणि माझ्या जागी बायबल सांगतं, त्याने वधस्तंभ वाहिला, त्याने किंमत मोजली, तो घायल झाला, त्याला शिक्षा झाली, जवळजवळ त्याला 40 फटके मारले, त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला, त्याच्या तोंडावर थुकले, त्याला बुक्क्या लाताने मारलं, त्याला मारहाण केली, त्याचे हाल केले, त्याचे केस उपटले, त्याला आंब प्यायला दिला, त्याला अवजड वधस्तंभ वाहायला लावला, त्याला छिन्न बिछिन्न केला, त्याला त्याच्या हातात पायात खिळे ठोकले, त्याच्या कुशीत भाला भोकसला, त्याला डिवचलं, त्याची चेष्टा केली, त्याला म्हटले अरे इतरांना वाचवणार स्वतःला वाचव, एलियाला बोलव. देव काय 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 आरोप झाले. एखादा दुसरा असता तर कधीच हार मानली असती, कधीच रागावला असता, कधीच थांबवलं असतं. आणि येशूचा एक शब्द काफी होता सगळं बदलून टाकायला, एक शब्द, कारण तो देव आहे. पण हे सगळं त्याने गुड फ्रायडेच्या दिवशी सहन केलं तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि आम्हाला पाहायला मिळतं, हे सगळं करत असताना तो आपल्या मुखातून वधस्तंभावर शेवटचे 7 शब्द बोलला. आता यावेळेस मी तुम्हाला शेवटचे जे 7 शब्द आहे त्याच्यावर संदेश देणार नाही, परंतु यासाठी आम्ही यूट्यूबवर माझा विशेष संदेश, जो मी मेथडिस्ट चर्चमध्ये होतो पुण्याच्या आज वर्षाला, आणि ज्या ठिकाणी मी प्रचार केला होता, तो जसाचा तसा यूट्यूबवर टाकलेला आहे. आणि रोज शेकडो लोक त्याला पाहत आहेत. तुम्हाला जर 7 शब्दाचे डिटेल पाहिजे, ते खिळे, त्याची रुंदी, लांबी, किती लांबीचे खिळे होते, त्या खिळ्यांचा कोणी शोध लावला, कोण होती पहिली व्यक्ती जिने जाऊन ते खिळे शोधून काढले, तो वधस्तंभ किती जड होता, त्याची लांबी रुंदी किती होती, ते काटे कोणते होते, त्या काटे आज आहेत का, त्या काट्याचं नाव काय, खूप बारीक स्टडी करून मी हा संदेश दिलेला आहे. यूट्यूबवर जाऊन आवर्जून तुम्ही
आवर्जून तुम्ही तो संदेश पहा. 7 शब्दाचा तुम्हाला तास सव्वा तासाचा संदेश आहे, पण तो अतिशय सुंदर मर्म आणि रहस्य तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. आणि हा जो गुड फ्रायडे आहे, हा गुड फ्रायडे येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा दिवस, आणि म्हणून इतिहासामध्ये याला सर्वोच्च स्थान आहे. आणि आम्ही पाहतो आपल्या भारत देशामध्ये देखील गुड फ्रायडेला सरकारी सुट्टी दिली जाते, आणि जगामध्ये हा गुड फ्रायडे जो आहे सेलिब्रेट केला जातो. मग येतो सॅटरडे. गुड फ्रायडेमध्ये आम्ही पाहतो येशूचं मरण पण आहे. येशूचा आपला आत्मा प्रभूच्या हातात देणं आहे. 7 शब्द, हे बापा यांना क्षमा कर. चोराला धरून शब्द आहे, आईला धरून शब्द आहे, त्याच्या शरीराला म्हणजे त्याला ताण लागली त्याला धरून शब्द आहे, त्याच्या शिष्याला धरून शब्द आहे, त्याच्या पित्याला धरून शब्द आहे, माझा त्याग का केला. त्याच्या आत्म्याला धरून शब्द आहे, मी माझा आत्मा तुझ्या हाती देतो. आणि मग जे काम त्याला दिलं होतं पूर्ण झालं म्हणून देखील शब्द आहे. आणि मग येशूने प्राण सोडला, आणि येशूने प्राण सोडल्यानंतर अतिशय विलक्षणीय गोष्टी घडलेल्या आहेत. अंधार पडला, जवळजवळ 3 घंट्यापेक्षा जास्त काळ. पडदा फाटला, मुर्दे उठले, भूमी कांपली, सगळं तेजने झालं, शैतान हरला. गुड फ्रायडेच्या दिवशी. आणि मग येतो गुड सॅटरडे, ज्याला होली सॅटरडे पण म्हणतात. मत्ती वर्तमान 24 अध्याय 37 ते 39 वचनं या ठिकाणी होली सॅटरडे आहे. आणि या सॅटरडेला सुरुवातीच्या पॅशन वीकमध्ये हा शनिवार नव्हता, पण नंतर याला खास ॲड केलं गेलं, कारण सुरुवातीच्या मंडळीला कळलंच नाही की शनिवारी नेमकं काय झालं. कारण येशू आता मरण पावला होता, येशू ख्रिस्ताला आता कबरीत ठेवलं होतं. शनिवार हा इस्रायल लोकांसाठी शबात होता, आणि मग त्यांना असं वाटलं येशूने आराम केला, कुठे काही झालेलंच नाही. मग आत्तापर्यंत मंदिर साफ केलं होतं सोमवारी, मंगळवारी झाडाला शाप दिला होता, बुधवारी आम्ही पाहतो बेथानी त्याला केलेला त्याला भंग होता शिमोन त्या शास्त्र्याच्या घरी, परुषाच्या घरी, आणि यहूदाने केलेला विश्वासघात होता बुधवारी. त्याच्यानंतर आम्ही पाहतो गुरुवारी मोंदी गुरुवार प्रभोजन स्थापना झाली होती. शुक्रवारी येशू ख्रिस्ताचं मरण. शनिवारी काय, आणि म्हणून पहिल्या शतकामध्ये शनिवार हा ॲडच नव्हता पॅशन वीकमध्ये. परंतु प्रामुख्याने जेव्हा मंडळीचे लोक एकत्र आले आणि त्यांनी बारकाईने अभ्यास केला, तर त्यांना शनिवारी काय घडलं तुम्ही पण ऐकताल तर शॉक्ड होताल. आणि म्हणून या शनिवारला तयारीचा दिवस पण म्हणतात, ईस्टरच्या तयारीचा दिवस. हा पूर्ण शनिवार ईस्टरची तयारीसाठी असतो, जो पुनरुत्थानाचा दिवस येणार आहे त्याच्या तयारीसाठी असतो. हा 40 दिवसाच्या उपवासाचा शेवटचा दिवस असतो शनिवार. याला लास्ट डे ऑफ फास्टिंग प्रेयर असं देखील म्हणतात. आणि इतकंच नाही, अनेक मंडळांमध्ये या शनिवारी बाप्तिस्मे पण दिल्या जातात, आणि मग याला बॅप्टिझम सॅटर्डे असं देखील म्हणतात. आणि इतकंच नाही, सगळ्यात मेन मी तुम्हाला रहस्य सांगते, या शनिवारी येशूने काय केलं. येशू तर आता मेलेला आहे, मग येशूने काय केलं. 1 पेत्र 3 आणि वचन 18 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असलेलं प्रभू येशू ख्रिस्त मरणानंतर म्हणजे शारीरिक ते मेल्यानंतर तो अधोलोकामध्ये गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी जेवढे आत्मे पार नोहाच्या काळापासून जे मेलेले आत्मे, ज्यांना शुभवर्तमान माहिती नाही, ज्यांना स्वर्गाचा मार्ग माहिती नाही, शनिवारच्या दिवशी येशूने जाऊन या सगळ्यांना सुवार्ता गाजवलेली आहे, या सगळ्यांना जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे. कारण आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की ज्यांना येशू माहिती आहे ते स्वर्गात जातील, ज्यांना येशू माहिती नाही त्यांचं कसं. विशेष करून जे येशू ख्रिस्ताच्या अगोदरचे, तर शनिवारी येशू ख्रिस्ताने जाऊन त्यांच्यासाठी पण मार्ग तयार केला की त्यांना समजावं येशू ख्रिस्त मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आणि म्हणून आम्हाला या येशू ख्रिस्ताची घोषणा, येशू ख्रिस्ताच्या तारणाची घोषणा या शनिवारच्या दिवशी करायची. मी माझ्या चर्चमध्ये दरवर्षी मॅक्झिमम वेळा आम्ही शनिवारी स्वार्थ प्रसार करतो. अनेक मंडळात शनिवारी स्वार्थ प्रसार करतो. माहिती आहे का? कारण स्वतः येशूने अधोलोकात जाऊन स्वार्थ प्रसार केलेला आहे. लूका 19:10 म्हटलं, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आला, तो शारीरिकरित्या मेला, आत्मिकरित्या नाही. आणि म्हणून शनिवारचं त्याने अधोलोकामध्ये जाऊन मोठं काम केलेलं. उत्पत्ती 3 आणि वचन 9 म्हटलं, आदाम हरवला होता, त्याला शोधण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे. मार्क 16 आणि वचन 15 म्हटलं की जा आणि संपूर्ण सृष्टीला स्वार्थेची घोषणा करा. मत्तई 28 आणि वचन 18 आणि 20 म्हटलं की जा पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, स्वार्थ सांगा आणि त्यांना माझे शिष्य करा. आणि म्हणून हा शनिवार जरी सुरुवातीला ॲड नव्हता, पण नंतर याला ॲड केलं कारण याच्यामध्ये खूप मोठं रहस्य होतं. आणि या शनिवारला स्वार्थेचा शनिवार म्हणतात, पूर्व तयारीचा शनिवार म्हणतात, ईस्टरसाठी जी तयारी करायची त्याचाही शनिवार म्हणतात, याला 40 दिवसाच्या उपवासाचा शेवटचा शनिवार पण म्हणतात, याला बाप्तिस्मेचा शनिवार पण म्हणतात, आणि याला तारणाचा शनिवार देखील म्हणतात.
मानतात. आणि मग शेवटचा दिवस येतो 7वा, ज्याला आपण ईस्टर डे किंवा ज्याला रेझरेक्शन डे किंवा ज्याला पुनरुत्थान डे असं म्हणतो. आणि चारही शुभवर्तमानामध्ये मत्तय, मार्क, लूक आणि योहान याची प्रत्येक गॉस्पेलमध्ये नोंद घेण्यात आली की येशू ख्रिस्त मरणातून 3ऱ्या दिवशी उठला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ईस्टरचा दिवस हा ख्रिस्ती विश्वासाला आणि संपूर्ण जगाला एक कलाटणी देऊन गेला. मरणातून कधीच कोणी उठला नव्हता, मरणातून कधीच कोणी उठला नव्हता. फक्त एकच आहे जो मरणावर विजयी झाला. मरण त्याला रोखू शकलं नाही. मरण गिळंकृत झालं. अरे मरणा तुझी नांगी कुठे, अरे मरणा तुझा विजय कुठे. येशू ख्रिस्ताने मरणाला ठेचून टाकलं. जे आदामाच्या पापामुळे मरण आलं होतं, जे आदामाच्या शापामुळे मरण आलं होतं, जे देवाचा क्रोध मानव जातीवर आला होता, तो सगळा पुनरुत्थानाच्या दिवशी निघून गेला आणि एक नवीन जीवनाची सुरुवात झाली. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, जो कोणी मेला असेल, जर तो माझ्यावर विश्वास ठेवतो तरी तो जगेल, कारण स्वतः येशू ख्रिस्त मरणातून उठला होता. आणि आम्हाला पाहायला मिळते ज्या कबरेत त्याला ठेवलं होतं, शास्त्र सांगतं, स्त्रियांनी साक्ष दिली, देवदूतांनी साक्ष दिली, शिष्यांनी साक्ष दिली की ती कबर तेव्हाही रिकामी होती, काल पण रिकामी, आज पण रिकामी आणि युगानुयुग रिकामी आहे. एकच कबर जी रिकामी आहे. अवजड धोंड होती, रोमन गव्हर्नमेंटचा कडा पहारा होता, पण बायबल सांगतं की भूकंप झाला, सगळं सरकलं आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजय झाला. ज्यावेळेस पेत्र तिथं गेला, योहान तिथं गेला, तो तिथं नव्हता, पण त्याचे कपडे तिथं होते, घडी घातलेला रुमाल तिथं होता. यहुदी लोक जो त्यांचा रुमाल आहे कधीच असा फेकत नसायचे, कारण तो प्रार्थनेचा रुमाल असायचा. तो व्यवस्थित घडी घातलेला होता. प्रभू येशू उठला असावा, उठल्यावर त्यांनी प्रार्थना केली असावी, तो रुमालची घडी घातली असावी आणि मग येशू तिथून अंतर्धाम पावला असावा. आणि म्हणून आम्ही पाहतो प्रभू येशू उठला, त्याने ते सगळे कपडे आवरले आणि तो अंतर्धाम पावला. प्रभू येशू उठला आहे, खरोखर उठला आहे. त्याने स्त्रियांना दर्शन दिलं. देवदूत साक्ष देत आहे, तुम्ही जिवंताचा शोध मेल्यामध्ये का करत आहात. हालेलुया. या शब्दाने मला या संपूर्ण पवित्र सप्ताहाचा आणि या शेवटच्या पुनरुत्थान दिवसाचा शेवट करू द्या की तो उठला आहे, खरोखर उठलेला आहे. मरण त्याला थांबू शकलं नाही, नरक त्याला थांबू शकला नाही, शैतान त्याला थांबू शकलं नाही, शरीर त्याला थांबू शकलं नाही, वधस्तंभ त्याला थांबू शकला नाही, जगातलं कोणीच त्याला थांबू शकलं नाही. का थांबू शकलं नाही? कारण प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देह झाला होता. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या पवित्र सप्ताहामध्ये या 7 दिवसाचं शिक्षण तुम्ही ऐकत असताना तुमच्याबरोबर इथून पुढं सदा सर्व काळ राहो. माझ्याकडून, माझ्या चर्चकडून तुम्हाला या पवित्र सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा सोमवार ते येणारा रविवार, पूर्ण हा जो संदेश मी तुमच्यासाठी रात्री 12 वाजता रेकॉर्ड करत आहे, हा तुम्हाला आशीर्वाद देव. तुम्ही या संदेशाला भरपूर ऐको, बारकाईने ऐको. मी एक एक दिवस तुमच्यासाठी डिटेलमध्ये दिलेला आहे, शास्त्र भागासह. तुम्ही पण ऐका, इतरांना पण पाठवा, याला जास्तीत जास्त ग्रुपवर टाका, जेणेकरून आपले भाऊ बहिणी याला ऐकतील आणि त्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळेल. मी याला इंग्लिशमध्ये पण रेकॉर्ड करू शकत होतो, हिंदीत पण करू शकत होतो, पण मी आपल्या मराठी बांधवांसाठी, मराठी मंडळांसाठी खास याला मराठीमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. माझी प्रार्थना आहे देवाच्या पायाजवळ, हा एक एक दिवस जो मी तुम्हाला सर्वांगी विश्लेषण करून रहस्य यातले उलगडले, तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि आपल्या महाराष्ट्रीयन मंडळांसाठी आशीर्वादाचं कारण ठरो. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.